नमस्कार. आज आलेलो आहोत आपण दुर्गेश्वर रायगडावरती. रायगडाचा महादरवाजा आपण चढलो आणि चढल्यानंतर एक गोष्ट अशी आपल्याला दिसते, ती म्हणजे या बरोबर महादरवाजाच्या वरती ही काही टाकी आहेत. ही टाकी, पाण्याची टाकी पाहिल्यानंतर असं वाटतं की ही टाकी या ठिकाणी कशासाठी असावीत. बराच वेळा हा प्रश्न पडतो आणि मग या प्रश्नाचं युद्धशास्त्रीय दृष्ट्या उत्तर शोधत असताना मला इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये एक नोंद आढळते. 1700-1800च्या आसपासचा कालखंड आणि त्यावेळी रायगडाच्या किल्लेदाराने लिहून ठेवलेल्या काही नोंदी आहेत. त्या नोंदीनुसार असं समजतं की पावसाळा चालू होता आणि पावसाळ्यामध्ये अचानक ती 3 टाकी फुटली आणि पाण्याचा लोंढा एवढा जोरात व्हायला लागला की गडावरल्या माणसांना असं वाटायला लागलं की आता तटबंदी फुटते की काय, दरवाजा तुटतो की काय आणि सगळा गड तहस महस होतो की काय. आणि मग याचं उत्तर शोधत असताना मी कधीतरी मागे जाऊन पाहतो. मला आठवतं शहाजीराजांचं भातवडीचं युद्ध, ज्यामध्ये खाली आदिलशहाचं आणि मुघलांचं सैन्य एकत्र आलेलं असताना शहाजीराजांनी भातवडीचं तळ फोडलं आणि सगळं सैन्य त्यांनी तहस नहस करून टाकलं. त्यावेळी शहाजीराजांचा विजय झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच योजना इथं वापरली. कदाचित महादरवाजातून शत्रू आत आला तर काय, तर हे टाकं फोडायचं आणि शत्रूला तिथेच नामोहराम करायचं, नेस्तनाबूत करायचं. ही शिवाजी महाराजांची युद्धशास्त्राची नवी संकल्पना. मित्रांनो, जय शिवराय.